एखादी मोठी निवडणूक जवळ आली की जातीय अस्मितांना फुंकर घातली जाते। जाती जातींमधील मतभेद गडद होतील अशी वक्तव्य होतात आणि राज्यातील वातावरण गढूळ होऊ लागतं। अशा वेळी कुणीतरी वयानं, मानानं, अनुभवानं ज्येष्ठ, मोठ्या समजूतदार अशा एखाद्या व्यक्तीनं मध्यस्थी करणं अपेक्षित असतं। सामंजस्यानं वातावरणामधील गढूळपणा कमी करणं अपेक्षित असतं। ठिणगीचं वणव्यामध्ये रूपांतर होण्याआधी ठिणगी विझवण्यामध्ये मदत करणं अपेक्षित असतं। तशी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लोक आता कमी राहिली आहेत हे सुद्धा खरं आहे। जी काही मोजकी आहेत ती पुढे येऊन समाजाला शांत करतील किंवा नाही हे सुद्धा प्रश्नच आहे। अशा वेळी आरक्षणाच्या मुद्द्यावरून छगन भुजबळांनी आज शरद पवारांच्या भेटीसाठी त्यांच्या घरी जाणं, तास दीड तास त्यांची वाट बघणं, मग अर्धा पाऊण तास त्यांच्याशी चर्चा करणं, या घटनाक्रमाकडे बघायला हवं। मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर करताना पेटलेला मराठवाडा आणि तो शांत करण्यासाठी शरद पवारांनी घेतलेला पुढाकार आणि समाजानं परिपक्वता दाखवत दिलेली साथ याची आठवण सुद्धा भुजबळांनी आज करून दिली हे विशेष।